पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत आपण करूयात. रायगड जिल्ह्यामधील आपण पाहतोय अग्र क्रमांकावरती असणारी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा अर्थात फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं आपण पाहतोय विद्युत झोतामधील स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. 34व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. माणिकराव जगताप स्मृती चषक 2026 हे भव्य पर्व आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय ही पहिली रात्र आणि मॅच नंबर 6 तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळते. अर्थात सेकंड लास्ट मॅच आपल्याला इथून पुढे पाहायला मिळेल. एक संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शेवटची मॅच खेळण्यासाठी दाखल झाल्यात. नाव आहे स्नेहल पर्व. हा संघ आपण पाहतोय आणि आता जर पाहायला गेला तर या दोन संघामधून कोणता संघ पोहोचेल जो स्नेहल पर्व या टीमला टक्कर देईल शेवटच्या मॅच मध्ये. एका साईडला जर पाहायला गेला तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय चॅम्पियन स्पोर्ट्स हा संघ आपण पाहतोय आणि त्याच्या समोर खेळण्यासाठी आपल्याला संघ पाहायला मिळेल. मरियम 11 किंजरोलीचा संघ आपण पाहणार आहोत. त्या संघामध्ये आपण पाहतोय दोन टीमचे दोन आयकॉन आहेत. म्हणजे एका साईडला चैतन्य पाटील आपण पाहतोय आयकॉनच्या भूमिकेमध्ये आणि निहाल तुसामत आपल्याला ॲज आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. जो प्लेअर ऑफ द मॅच राहिला होता निहाल तो इन ॲक्शन आपल्याला सेकंड हाफमध्ये पाहायला मिळेल. आणि समोरच्या संघामध्ये तर खूप मोठी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते. चांबर्ली गावाला बिलॉंग करणारे सगळे खेळाडू त्यामध्ये दोन आयकॉनची आपण पाहतोय नावं ती म्हणजे एजाज कुरेसी आणि प्रथमेश म्हात्रे. पिट्टू आपण पाहतोय. त्याच वेळेला रजत मुंडे असतील संदेश मुंडे असतील या संपायर खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही आमच्या अंपायर्सला देखील आपण देऊयात आणि दोन्ही टीम्सला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक पाहतोय पहिला डिलिव्हर करण्यासाठी ओमकार पाटील दाखल होताना पाहायला मिळतोय. समोर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे चैतन्य पाटील. पहिला बॉल पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा हवेमध्ये इथून पुढे आपण पाहतो खेळाडू तिथपर्यंत पोहोचले गेले होते आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये या धाबा दिल्या जात आहेत. म्हणजे संपर्क नाही झाला होता बॅटचा आणि एक सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळेल. परंतु काय बॉल डिलिव्हर केला. आखूड टप्प्याचा बॉल या खेळपट्टीवरती धाडस लागतं कारण का ज्याच्या वेळेला आखूड टप्प्याचे बॉल पाहिले त्याच्या वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. परंतु ओमकार पाटील यांचा आखूड टप्प्याचा बॉल आपण पाहिला आणि त्यावेळेला सिंगल. डावकुरा आताचं बॅटर महत्व आहे फैसल दाखल होताना पाहायला मिळतील. P1चा षटक क्रमांक 1 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने आपण पाहतोय मिडॉन आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही झाला. तिथे आपण पाहतोय अगदी सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. परंतु फैसलला माहिती होतं जर डायरेक्ट हिट झाला तर माझी विकेट आहे. परंतु डायरेक्ट हिट नाही झाला. तिथे फैसल आपल्याला सेफरित्या पोहोचताना पाहायला मिळतील. परंतु यदाकधीचा जर गोलंदाज देखील यष्टांपर्यंत पोहोचला असते तर रनआउटच्या स्वरूपामध्ये देखील विकेट येऊ शकली असती. तसं नाही घडलं. बॅटर सेफ. या वेळेला लेट कट खेळला इथून पुढे पाहतोय रेस लागली आहे. बॉल लाडवण्याचा प्रयत्न इथून पुढे होताना पाहायला मिळेल. तोपर्यंत या दोन धाबा इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतील. चांगली फिल्डिंगच्या जोरावरती तुम्ही मॅच जिंकू शकता. बॅटिंग बॉलिंग जर चांगली नाही झाली तर फिल्डिंग तुम्हाला चांगली करणं फार महत्वाचं आहे. धाबा वाजतात स्ट्राईक देखील आपण पाहतो रोटेट नाही होत. सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे फिल्डिंग युनिटमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागते. या वेळेला थांबवलाय वेगावरती बीट केलंय चैतन्यला. ओमकार पाटीलचा वेग आपण पाहतोय. चैतन्यला थांबवलं गेलंय. आतापर्यंत चैतन्याची बॅट या स्पर्धेमध्ये नाही बोलली आहे. परंतु महत्वाची मॅच आहे. इथून पुढे जिंकलात तर मग शेवटची मॅच खेळण्यासाठी संधी मिळेल. त्यामुळे मोठ्या मॅच मध्ये मोठी कामगिरी चैतन्यला करावी लागेल. या वेळेला पुन्हा एकदा थांबवलं गेलंय. अजून एक डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. वा ओमकार काय गोलंदाजी करतोय. ज्या संघामध्ये संदेश मुंडे सारखा गोलंदाज आहे. प्रथमेश देखील महत्वाचा आयकॉन. तर ओमकार पाटील फ्रंट लाईन बॉलर आहेत आणि आतापर्यंत चांगली कामगिरी. शेवटचा बॉल
शेवटचा बॉल, स्ट्रोक खेळायचं होतं कुठे, बॉल चाललाय कुठे, फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना बॉल मिळेल, अडवण्याचा प्रयत्न इथून पुढे खेळाडूच्या माध्यमातून झालाय. 2 धाबा घेतले, तिसऱ्या धाबेचा कॉल इथून पुढे होता परंतु नाही, थांबवले गेले. 2 धाबा इथून पुढे येताना बॉल मिळतील आणि बघता बघता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धाबा संख्या 6 या आकड्यावरती आपल्याला बॉल मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथून पुढे समाप्त झालाय. टीमची धावा संख्या धाबळगावरती फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती. निश्चितपणे आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये संपूर्ण मागच्या 5 मॅचमध्ये जर विचार करायला गेला तर धाबा तेवढं नाही झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाज चांगले आहेत, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत आहेत आणि त्यामुळे तेवढ्या धाबा आपल्याला नाही पाहायला मिळाल्या. याही मॅचमध्ये 6 या आकड्यावरती टीमची धावा संख्या आपल्याला पाहायला मिळते. मरियम 11 किंजरोली या संघाची. परंतु महत्वाची बाब म्हणजे विकेट नाही गेलेत. चांबार्ली एक्सप्रेस बाउंड ट्रॅक वरती पुन्हा एकदा दाखल होताना पाहायला मिळेल. नाव आहे संदेश मुंडे, दाखल होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 डिलिव्हर करण्यासाठी चांगली कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. फक्त आणि फक्त या गोलंदाजाने 17 धाबा खर्च केल्या होत्या ज्या वेळेला पहिली मॅच ते खेळत होते या स्पर्धेमध्ये आणि आता ती मॅच जिंकून दुसरी मॅच खेळण्यासाठी सज्ज झालाय. डावकुरे आताचा बॅटर फैसल. बॅकफुटला आल्यात, पंच केलाय. पंच पॉवरफुल आहे परंतु इथून पुढे बॉल अगदी महत्वाचा बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. अंपायरचा डिसिजन महत्वाचा 4 धाबांसाठी हा चौकार. चांगला स्ट्रोक सिलेक्शन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल. या वेळेला फुल टॉस बॉल, दिशा नाही देऊ शकले या वेळेला. सिंगल घेतली गेली आहे, फेकी केली आहे. त्या अगोदर पाहतोय अंपायरचा इशारा, नो बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि त्यानंतरला पाहतोय इथून पुढे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. सो आपण पुन्हा एकदा टीव्ही अंपायर्स कडे आपण जाऊयात. डिसिजन पेंडिंग, वेट फॉर अंपायर डिसिजन. हे अंपायर आमच्या समोर जॉईंट होतील गणेश भाविस्कर सर. आपण या लगेच टीव्ही अंपायर डिसिजन पेंडिंग आहे, नो बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण आता चेक करणार आहोत. वेलकम नंदू मांडे सर, त्यांचं देखील आगमन झालंय. आजचं देखील हार्दिक सरचे स्वागत. परंतु इथून पुढे आपण पाहतोय डिसिजन पेंडिंग आहे. वेस्ट साईडच्या वरती हा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आपण आता चेक करणार आहोत. अंपायरचा सिग्नल तर नो बॉल आला होता परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय, चॅलेंज केलंय. त्यामुळे इथून पुढे आता आपण बघूयात. रिव्ह्यू अनसक्सेसफुल, इट्स नो बॉल. नो बॉलचा कॉल होता तो कायम राहील आणि इथून पुढे आपण पाहतोय फ्री हिटची संधी आता मात्र चैतन्य पाटील कडे असेल. एक नव्यानं चांगली इनिंग, चांगला स्ट्रोक खेळण्याची संधी. या वेळेला फ्री हिटचा बॉल, तो सुद्धा आपण पाहतोय थांबवले गेले चैतन्यला. अजून एक डॉट बॉल. चैतन्यला अशा स्थितीमध्ये आपण सातत्याने नाही पाहणं मिळत परंतु आज महाड नगरीमध्ये दाखल झालं या खेळपट्टीवरती. अद्यापपर्यंत त्याची बॅट बोलली नाहीये परंतु किती वेळ तुम्ही चैतन्य सारखा बॅटरला शांत ठेवू शकता ते सुद्धा बघावं लागेल. कारण की समोर चांबार्ली एक्सप्रेस संदेश मुंडे पाऊंड ट्रॅक वरती आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 12. या वेळेला आपण पाहतोय स्ट्रोक सिलेक्शन, अनऑर्थोडॉक्स फटका, अल्टी पल्टी बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्टी. 6 धावांसाठी षटकार. चैतन्याचा ज्या वेळेला स्विच हिट केला आणि आपल्या टीमसाठी स्वीट साऊंड दिला. यस, विनंती असेल प्रेक्षक वर्ग अजूनही तिथे आहेत, जर आपल्या आवाकामध्ये बॉल असेल तर कृपया करून आपण उपलब्ध करा. तर तुम्हाला देखील चांगली मॅच बघायची आहे. सो जवळ असेल तर आपण कृपया करून अवेलेबल करा कारण की तुमचं सहकार्य आम्हाला फार गरजेचं आहे आणि महाडकर नेहमीच सहकार्य करतात ना. माहिती आहे स्पर्धा चांगली आहे, नेहमीच योगदान या संपूर्ण प्रेक्षक वर्गांचं आपण पाहिलंय. षटकार आलाय चैतन्याच्या बॅटमधून.
हो, काय बॉल डिलिव्हर केलाय, खोलातला बॉल अनप्लेबल, परफेक्ट यॉर्कर आणि त्यानंतरला आपण पाहतोय इथून पुढे सिंगल बाईटच्या बेस्ट बॅटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय ही सिंगल येताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या 19 आकड्यावरती 19 रन ऑन अ बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. पुढचा बॉल लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला, खेळाडू आहे डीप मध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल. आघाडीची जी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती आल्या, चैतन्य पाटील असतील, त्याच वेळेला आपण पाहतोय फैसल असतील. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप क्रिएट केली गेली आहे. 2 षटक आपण पाहतोय, सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. 20 धाबा अद्यापपर्यंत. रात्रीच्या सत्रामध्ये फ्लड लाईट्स मध्ये धाबा बनवणं सोपं नाही आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल हलक्या हाताने आपण पाहतोय दुंबुडे. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली गेली चैतन्य या बॅटरने आणि बघता बघता षटक क्रमांक 2 चा खेळ संपला. टीमची धावत संख्या 21 च्या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना मरियम 11 किंजरोली या टीमची इथून पुढे अजूनही आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 21 धाबा अद्यापपर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 21 विदाउट लॉस. आज तरी आपण पाहिले दिग्गज आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु जसजशी स्पर्धा पुढे जाईल तससे अजून दिग्गज आयकॉन खेळाडू तुम्हाला सर्वांच्या भेटीला येताना पाहायला मिळतील. येणाऱ्या उद्याच्या रात्रीमध्ये देखील खूप सारे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधील या ऐतिहासिक चांदीच्या क्रीडांगणावरती मैदानावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळतील. सो उद्या देखील यायला अजिबात विसरू नका. पण येणाऱ्या 4 दिवसामध्ये टेनिस बॉल क्रिकेटची पर्वणी तुमच्या समोर आणली आहे. संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या वतीनं स्पर्धेची चर्चा रंगते नेहमीच आणि रंगली स्पर्धा पहिल्याच रात्रीमध्ये. पहिला बॉल, बॅटची गडा, बॉल पाठीमागच्या दिशेने, चिकी सिंगल घ्यायचे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाही यशस्वी झाला. सिंगल इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये टीमची धावसंख्या पुढे जाईल 22 आकड्यावरती 22. पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती ओमकार पाटील. ओमकारने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा बाउंड ट्रॅक वरती प्राचारण करण्यात आलाय. त्याला माहिती आहे मॅच फार महत्वाची आहे. 5 षटकांची लढत, कमीत कमी धावापर्यंत रोखावं अशी इच्छा तर असेल, परंतु आघाडीची जोडी अजूनही खेळपट्टीवरती. या बेला फैसल आपण पाहतोय आकुट टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर याही वेळ नाहीये. बॉल जाऊन आदळला गेला बॅटवरती, त्यामुळे बॉल जास्तीचा दूरवरती नाही जाणार. फक्त आणि फक्त इथून पुढे आपण पाहतोय अजून एक सिंगल. सिंगल डबलने सध्याच्या घडीला धाव संख्या पुढे चालली आहे. 23 आकड्यावरती 23 ऑन अ बोर्ड. 23 धावा अद्यापपर्यंत. सेकंड लास्ट मॅच सध्याच्या घडीला सुरू आहे. या वेळेला आवाज आलाय, बॅटची कडा घेतली आहे. चैतन्यला खेरकार आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धक्का क्रमांक पहिला ओमकार पाटीलच्या खात्यामध्ये विकेट आली आहे. मरियम 11 किंजरोली या टीमला पहिला धक्का बाद. एक आयकॉन मैदानाच्या बाहेर गेलाय, दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहे. पुणे विभागाला बिलॉंग करत असताना आज तो दाखल झालाय. निहाल तुसामत आपण पाहतोय पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी, परंतु या वेळेला देखील नव्यानं सुरुवात करावी लागेल निहाल या बॅटरला. गोलंदाजी चांगली केली होती निहालने, परंतु या वेळेला हातामध्ये बॅट आहे. टीमची धावसंख्या 23 ला 1. निहाल आलेत, काय फटका सजवलाय, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, टक्करून आवाज झालाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी
काय साऊंड तो आपल्याला ऐकायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टक करून आवाज झाला आणि त्याच वेळेला वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे खूप दूरवरती जाऊन पोहोचेल. 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती 29 च्या आकड्यावरती 29. आयकॉन निहाला पण पाहतोय. या बेला हलक्या हातानं फॉरवर्ड डिफेन्स करायचं होतं. सिंगल इथून पुढे घेतली गेली आहे. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत निहालच्या माध्यमातून आणि एकमेकांवरती विश्वास दाखवणे देखील फार महत्वाचं असतं. निहालने विश्वास दाखवला. फैसलला स्ट्राईक वरती आणलं. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 30 आकड्यावरती जाऊन पोहोचवली. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सध्याच्या घडीला सुरू आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये मोठी स्टारकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे इथून पुढे आता धावा जमा केल्या जात आहेत. मरियम 11 किंजरोली या टीमच्या वतीनं. पुढचा बॉल कोलातला बॉल. अंपायर आमच्याकडे वरतील व्हाईट बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. बाहेरचा बॉल बाहेरच गेलाय. एक्स्ट्राच्या स्वभावामध्ये धाव खर्च केली जाते. 31 धावा. त्यांना माहिती आहे रजत येणार आहेत. रजत मुंडे, त्याच वेळेला एजाज कुरशी, प्रथमेश म्हात्रे हे सगळे बॅटर्स येणार आहेत उत्तरार्धाच्या खेळामध्ये. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील. कोलातला बॉल पायांचा उपयोग केला गेला होता. इथून पुढे महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल इथून पुढे त्यांना बॉल मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. एंड ऑफ द थर्ड ओव्हर. टीमची धावसंख्या 31 च्या आकड्यावरती 31 ऑन अ बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असेल. पहिलीच रात्र आपण पाहिली आणि वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून 50,000 प्रेक्षक वर्गांनी आनंद घेतल्या पहिल्याच रात्रीमध्ये या स्पर्धेचा. त्या सगळ्याच प्रेक्षक वर्गांचं हार्दिक सहर्ष स्वागत. जवळपास 3 वाजून गेले तरी सुद्धा जवळपास 500 प्रेक्षक वर्ग आमच्या संवेद को करंट व्ह्युअर्स ऑनलाईन आमच्या संवेद जॉईन आहेत वंडर स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. क्रिकेटची आवड आणि स्पर्धेवरती असणारं प्रेम आणि सगळेच मोठमोठे खेळाडू त्यांना पाहायला मिळतात. त्यामुळे अजूनही ते मॅचचा आनंद घेतात. त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत. आपल्यासाठीच ही स्पर्धा भेटीला घेऊन आलो आम्ही. विद्युत झोतामधील स्पर्धेचं आयोजन नेहमीच आपण पाहिलंय एक वेगळ्या लेवलवरती. समेत मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात आपल्याला इथून पुढे होताना पाहायला मिळते. पहिला बॉल. पहिलाच बॉल इथून पुढे आपण पाहतोय काहीतरी वेगळं करायचं होतं. बॉल तिथेच थांबलाय. डॉट बॉल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळेल. बाउंड ट्रॅक वरती प्रथमेश म्हात्रे, पिट्टू दाखल होताना पाहायला मिळतात. बॅटिंग बॉलिंग दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. आरपीएल ची ती कार त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाली. नुकतीच आपल्या दारासमोर उभी केली आहे या गोलंदाजाने. हो या वेळेला बॅट आधी आली होती. बॉल नंतरला निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल. लगातारचे 2 डॉट बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली बॉलिंग अटॅक चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. जुबेरभाई सय्यद यांच्या मालकीचा संघ. टप्प्याचा बॉल. बॅट फिरवली आहे. आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. निश्चितपणे या खेळपट्टीवरती तुम्हाला पिकअप स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. बॉल प्रचंड वेगाने येतात परंतु बॅट अगदी परफेक्ट टाइम वरती जर तुम्ही आणलात तर मग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे अशा पद्धतीने जाऊ शकतात. टीमची धावसंख्या 35. पुन्हा एकदा महत्वाचे तेच चित्र पाहायला मिळालं आणि इथून पुढे दोन्ही बॅटर एका सेंट वरती सापडलेत. रनआउटची संधी इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल आणि क्लोज कॉल आहे त्यामुळे टीव्ही अंपायर्स कडे आपण इथून पुढे वळणार आहोत. रनआउटची विकेट आहे की नाही. बॅटर तिथे आपण पाहतोय सेफ रित्या पोहोचलेत की नाही ते बघावं लागेल. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने पिट्टू गोलंदाजीसाठी आले होते.
सिंगल घ्यायची होती. दोन्ही बॅटर आपण पाहतोय एकाच एंडवरती सापडले होते तर खरे, परंतु ज्या वेळेला फेकी केली तोपर्यंत बॅटर पोचलेत की नाही ते बघावं लागणार आहे. बेल्स अगदी टाइमवरती स्टंपवरून निघालेत की नाही ते सुद्धा आपण इथून पुढे बघणार आहोत. सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, त्यानंतरला योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जातो. ज्यावेळेला प्रथमेशच्या हातामध्ये बॉल आला त्यावेळेला बॅट ट्रॅक झाली का, ज्यावेळेला बेल सुडाला त्यावेळेला बॅट ट्रॅक झाली का, ते सगळ्या गोष्टी इथून पुढे पाहतोय गणेश बाविस्कर सर बघतायत आणि मग डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. आपल्याला मिळेल. टीमची धावसंख्या थांबली 35 च्या आकड्यावरती. 35. पुढचा बॉल कोलातला बॉल ओव्हर पिच उडवलाय, हवाई सफर वरती पाठवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हेरी मच निडेड. 6. एक्केचाळीसावा 41 ऑन बोर्ड. हलक्या हाताने आपण पाहतोय इथून पुढे फॉरवर्ड डिफेन्स करण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती सिंगल इथून पुढे येताना पाहायला मिळेल आणि बघता बघता षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या धावपकोती पाहायला मिळते 42 आकड्यावरती. 42. मागची मॅच तर अगदी आपण पाहतोय जवळपास 47-48 ची होती. या वेळेला 4 ओव्हर मध्येच एवढ्या धावा बनल्या गेल्यात. शेवटच्या ओव्हरचा खेळ अजूनही बाकी असेल, परंतु बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या टीमची. त्यामुळे या धावा चांगल्या पद्धतीने बनवल्या गेल्यात. मरियम 11 किंजरोली या टीमच्या वतीनं. शेवटच्या आणि अंतिम ओव्हर इथून पुढे आता मात्र बाकी असेल. चर्चा करत आहेत बाउंड ट्रॅक वरती एजाज कुरेशी येतील की मग रजत मुंडे, आणि अखेरकार आपण पाहतोय इथून पुढे निर्णय घेतला गेला आणि पुणे इंदापूरचा खेळाडू एजाज कुरेशी आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने कित्येक वर्ष डिंगडॉंग या टीम कडून खेळत असताना क्रिकेट गाजवलं, धनाधून सोडलं आणि एक यशस्वी डावखुऱ्या हाताचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटने पाहिलं. तो आता ॲज अ आयकॉन या स्पर्धेमध्ये, परंतु आता सध्याच्या घडीला हातामध्ये बॉल आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील एजाज यांनी चांगली गोलंदाजी केली होती आणि आता सुद्धा करावी लागेल, कारण का पहिल्या 4 ओव्हर मध्ये धावा बनल्या गेल्यात. 42 आकड्यावरती टीमची धावा संख्या. 10.50 च्या सरासरीने अद्यापर्यंत बॅटिंग सुरू आहे. मरियम 11 किंजरोली या टीमची. शेवटचे 6 बॉल फार महत्वाचे असतील. एजाज कुरेशी आपण पाहतोय एक मोठं नाव सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन, आणि अशाच पैकी मोठी नावं तुम्हाला सर्वांच्या भेटीला इथं पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस, फटका फसलाय, कॅच पकडली गेली आहे. इथून पुढे आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. इथून पुढे आपण पाहतोय वेस्ट साईडच्या वरती हा बॉल आहे की नाही. पुन्हा एकदा आपण जाऊयात, आमचे वंडर स्पोर्ट्स आणि आमचे गणेश बाविस्कर सर होतील आता बिझी. निहाल होते स्ट्रायकिंग एंडला, जिथे आपण पाहतोय वेस्ट साईडच्या वरती हा बॉल आहे की नाही ते इथून पुढे आता आपण चेक करू. इशारा आला आहे, इट्स नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट निर्माण करणारा नो बॉल मेगा स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता. ज्या वेळेला आपण पाहतोय साइड अँगलने हे सगळे दृश्य आपण पाहतोय इथून पुढे कॅप्चर केली जातात आणि इथून पुढे आपल्याला हा डिसिजन येताना पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळतोय.
चला अंपायरचा डिसिजन इथून पुढे आलेला आहे. सो मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता सगळे दृश्य. ज्यावेळेला बॉल डिलिव्हर झाला, संपर्क झाला, त्यावेळेला वेस्ट साईडच्या वरती होता हे अंपायरनं दर्शवलं. आणि त्यामुळे आपण पाहतो इथून पुढे हा नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळेल. बॅटर सेफ असतील आणि इथून पुढे आपण पाहतोय, पहा मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हे सगळे दृश्य आणि नो बॉलचा इशारा. त्यामुळे इथून पुढे 1+1 अशा टोटल 2 धाबा इथून पुढे आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतील. आणि टीमची धाबा संख्या ओके, फक्त नोची एकच सिंगल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळेल. रन कंप्लीट नव्हती, त्यामुळे आपण पाहतोय एकाच्या मधीने टीमची धाबा संख्या 43 आकड्यावरती. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल समोर उडवलाय. प्रथमेश तिथे आहेत, कॅच तर पकडली गेली, परंतु फ्री हिटचा बॉल असल्या कारणानं बॅटर सेफ असतील आणि ही सिंगल इथून पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. सिंगलच्या मधीने टीमची धावा संख्या 44 आकड्यावरती. 44. ला एक सध्याची परिस्थिती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन, स्लॉग ओव्हरचं षटक, महत्वाचं षटक हाताळतात एजाज कुरेशी. या वेळेला समोरच्या दिशेने लॉफ करण्याचा प्रयत्न लॉंग ऑनला. प्रथमेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली आहे आणि जास्तीत धावा नाही मिळत आहेत. फक्त आणि फक्त इथून पुढे आपल्याला सिंगल अर्जित होताना पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चौकार षटकर बघावं असं वाटतं, परंतु नाही, सध्याच्या घडीला एजाज नाही मोठे फटकेबाजी करून देत आहेत. या वेळेला फटका अप्रतिम आहे, लाजवाब आहे. शॉट ऑफ द नाईट, बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. निहाल दुसरा मत आपण पाहतोय. दोन्ही खेळाडू पुण्याचे आहेत, त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखत असतील, परंतु या वेळेला निहाल दुसमतचा हा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला समोरच्या दिशेने पाहतोय, खेळाडू आहेत, अडवण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. काय फिल्डिंग केली आहे, फिल्डिंगचा स्टँडर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा इथून पुढे आपल्याला अर्जित होताना पाहायला मिळतील. 2च्या मध्ये टीमची धावा संख्या पुढे चालली आहे 53 या आकड्यावरती. 53 ऑन बोर्ड आपण पाहतोय सध्याची परिस्थिती. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ इथून पुढे बाकी असेल. या वेळेला आपण पाहतोय नेमकं घडलंय काय, नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. लाईन क्रॉस केली आहे एजाजांनी आणि त्यामुळे अगदी जर पाहायला गेला तर नो बॉलचा इशारा इथून पुढे येताना पाहायला मिळतोय. दुसरा नो बॉल इथून पुढे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर मधील एक वेस्ट साइडचा नो, एक फ्रंट लाईनचा आपण पाहतोय नो. फ्रंट फुटचा नो तो आपल्याला पाहायला मिळाला. येणारा पुढचा बॉल फ्री हिट स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट फिरवली होती, पिकअप स्ट्रोक घ्यायचं होतं निहालांना, परंतु बॉल नाही सापडला. फ्री हिटच्या बॉलवरती धावा नाही आल्या. डॉट बॉल इथून पुढे येताना पाहायला मिळेल. आणि आता जर पाहायला गेलं तर शेवटच्या बॉलचा खेळ आता मात्र बघता आणि बघता बाकी असेल. 54 या आकड्यावरती टीमची धावा संख्या 54. 54 बनल्या गेल्यात. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. यावेळेला अगदी जर पाहायला गेलं तर पंचांचा बोट आकाशाकडे इथून पुढे येताना पाहायला मिळते, त्यामुळे विकेट इथून पुढे येताना पाहायला मिळते. आणि बघता बघता षटक क्रमांक 5 फर्स्ट इनिंगचा खेळ इथून पुढे आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळेल. आणि टीमची धावा संख्या अगदी जर पाहायला गेला तर धाबळगावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन बनली गेली आहे, ती म्हणजे अर्थात 54. इथून पुढे येणाऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये 55 धावा संख्येची गरज असेल चॅम्पियन स्पोर्ट्स या टीमला. ते धाबा आता बनवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन रजत मुंडे असतील, एजाज कुरेशी असतील, प्रथमेश म्हात्रे असतील, हे संपूर्ण टीम आपल्याला उतरताना पाहायला मिळेल. आणि तो धावा संख्येचा पाठलाग कसा होईल ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा करणार आहोत परिवर्तन. या आवाज आपण ऐकूयात हर्षलजी मुंडे सरांचा. तोपर्यंत पाहत राहा या स्पर्धेचा आनंद घेत राहा. धन्यवाद.
या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाखाची धनराशी सन्माननीय ॲडव्होकेट नितीनजी कोरपे साहेब व त्यांच्या समवेत ॲडव्होकेट आपण जर पाहिलं तर सन्माननीय परागजी हेलेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला 2 लाख रुपयाची धनराशी लाभली आहे. द्वितीय क्रमांकासाठी असणारं जे कॅश प्राईज आहे ते संपूर्ण फ्रेंड्स ग्रुप महाड यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज सन्माननीय धनंजयजी तलाटी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं. त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. जिथे या संपूर्ण स्पर्धेकरिता लागणाऱ्या ज्या काही ट्रॉफीज आहेत त्या आपण जर पाहिलं तर शाश्वत बिल्डरचे मालक सन्माननीय वैभवजी चांदोरकर साहेब यांनी आम्हाला या सगळ्या ट्रॉफीज अवेलेबल करून दिल्या. त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज या सगळ्यासाठी लागणाऱ्या ज्या काही गॉगल्स आहेत ते सन्माननीय अक्षयजी गावडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला लाभल्यात. गावडे ऑप्टिशियनचे सर्वा यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतोय. त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी जे आकर्षक स्मार्ट वॉच आहेत ते सन्माननीय प्रणील मोबाईल प्रवीण मोबाईलचे मालक सन्माननीय प्रवीणजी चांदोरकर साहेब यांच्याकडून आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले. त्यांचे आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी जे आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ॲक्वा कार्ड दिलं जाते ते सन्माननीय अमितजी शेट्टी साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं. त्यांच्या आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. व या स्पर्धेसाठी लागणारे जे काही चेंडू आहेत ते सन्माननीय संदेश शेठ व त्यांच्या समवेत समीरजी बुटाला साहेब यांच्या माध्यमातून दरवर्षी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू प्रोव्हाइड केले जातात. त्यांच्या आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय. यस, आणि या स्पर्धेसाठी बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, फिल्डर याच्यासाठी जे कॅश प्राईज आहे ते सन्माननीय ओरिएंटल कंपनी यांच्या माध्यमातून आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं आहे. सगळ्या देणगीदारांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. असंच प्रेम आपल्या स्पर्धेवरती राहील अशा आशा बाळगतोय. मॅचला सुरुवात, पहिला फुल टॉस बॉल ऑन साइडला एजाजनं खेळलाय, सिंगल मिळून देईल. सुरुवात झाली या मॅचला, टार्गेट सेट झाल्या. 55 धावा या मॅच मध्ये बनलेल्या पाहायला मिळाल्यात आणि 55 धावांचं टार्गेट सेट होत असताना कशा पद्धतीने ही मॅच रंगेल, सामना चांगलाच होईल. कारण की प्रति षटकामागे 11 धावा बनवायच्यात. काय बॅटिंग केली पहिल्या डावामध्ये, अगदी अप्रतिम दर्जाचा खेळ निहाल तुसामध्ये याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पुण्याचा तडाखा आज महाडमध्ये चमक धमक सोडत असताना पाहिलंय. तो मागच्या वर्षी या स्पर्धेमध्ये खेळला, तो असाच लढला आणि त्यानं अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं होतं. तो निहाल तुसामत बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईकला रजत मुंडे, हे बॅटल चांगलं रंगेल. पुढचा बॉल, फुलर लेनचा चेंडू, बॅटची कडा आणि तिथे डिरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप चांगला आहे, सिंगल अजून एक मिळते. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती प्लस होत असताना पाहायला मिळेल. सुरुवातीला मात्र सिंगलने पुढे जाण्याचे प्रयत्न सातत्यपूर्ण मैदानावरती केलेले पाहायला मिळतील. चांगली बॉलिंग निहाल तुसामत यांना तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना सर्वाधिक धावा निहालनंच बनवल्या. त्याचे आविष्काराचे फटके इम्प्रेसिव्ह राहिले आणि आता तो बॉलिंग करत असताना सुद्धा अप्रतिम कामकाज करतोय.
हो या वेळेला फसवण्याचा प्रयत्न, बॉल बाराच बाहेर निघून चाललाय. ऑफस्टिकच्या दूर व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळेल. अतिरिक्त सिंगल मिळते, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न निहालचा त्याच्या अंगलटी येत असताना बघायला मिळते. व्हाईट बॉल. हा षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा निहाल. समोरचा बॉल फटका फसला. शॉर्ट मिड ऑफला फिल्डर बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. प्रयत्न शर्तीचे पाहायला मिळाले. अति वेगानं क्षेत्ररक्षक धावले पण लास्ट मोमेंटला बॉल पर्यंत पोहोचले नाहीयेत. चांगली बॉलिंग, चांगली बॉलिंग. निहाल तुसामत काय बॉलिंग करतोय. निहालला माहिती आहे मॅच मध्ये काय करायचं आणि कशा पद्धतीच्या धावा थांबवायच्यात. आणि सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना त्यानं बनवलेल्या धावा मैदानाच्या आतमध्ये तो सेव्ह करण्याचा सुद्धा प्रयत्न करतोय. समोरचा बॉल पुन्हा फटका फसला. रजत मुंडेची विकेट धोक्यात. सर्वाधिक मोठी विकेट. रजत बाद. एक महत्वाची विकेट आली. रजत मुंडे बाद होत असताना पाहायला मिळाला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. यंदाच्या वर्षाची रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर जिंकणारा खेळाडू. ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये अव्वल दर्जाचं कामकाज करणारा खेळाडू म्हणजे प्रथमेश म्हात्रे. पिट्टू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट विश्वानं दिलेलं हे नाव आणि त्या नावाला साजेशी खेळी करणारा तो प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावा बनवाव्या लागणार आहेत. अजून एक डावकुऱ्या हाताचा दिग्गज खेळाडू मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 3 खेळाडू डावकुऱ्या, तिन्ही खेळाडू आयकॉन म्हणजे आयकॉनच्या क्वालिटीच्या. प्रथमेश आयकॉन, त्याच वेळेला एजाज कुरैशी आयकॉनच्या भूमिकेमध्ये. तर रजत मुंडे बाद झालाय. हा षटकातील पुढचा बॉल. निहाल तुसामतचा हा चेंडू. तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर फटका चांगला खेळला गेला होता. शर्तीचे प्रयत्न. अजून एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाते. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे जाते आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 5च धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 55चा पाठलाग करायचा आहे. निहाल तुसामत काय बॉलिंग करतोय. आता कमी गतीनं फसवा चेंडू. एजाज कुरैशी फक्त बॅट फिरवत असताना पाहायला मिळाले. किंबहुना ती बॅट फक्त हवेशी संबंध जुळवत असताना पाहायला मिळाले. ब्लाइंड स्ट्रोक आलाय. हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. निहाल तुसामत काय खेळ करतोय. एकटा लढलाय. 1 मॅन शो, 1 साइड हिरो या मॅच मध्ये निहाल आपल्याला पाहायला मिळेल. पहिली ओव्हर संपली आहे. धावा फक्त 5. 55 बनवायच्यात. 24 बॉल मध्ये 50 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असताना पाहायला मिळाली आहे. 24 चेंडू, 50 धावांची गरज. कोण जिंकणाऱ्या मॅचला खेळत असताना एका बाजूने आपण जर पाहिलं तर टीम किंजलोली की त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स चांबर्ली या संघ, चांबर्ली गावचा संघ मैदानावरती दाखल झालाय. 2 आयकॉन निशी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम कामगिरी करत असताना पाहायला मिळालेत. प्रत्येकाला जिंकायचं या स्पर्धेला. बॉलिंग मार्क वरती चैतन्य पाटील.
उरणकरांचा अभिमान बनला आणि त्यानं उरणचं क्रिकेट आणि सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्याचं क्रिकेट दणानून सोडलंय. बेस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये येत असताना उरणला एक मोठा आधार मिळाला. अल्पावधी कालावधीमध्ये ज्याची सुरुवात जिथून झाली यंदाच्या पावसाळी क्रिकेटमधली ती पावसाळी रायगड प्रीमियर लीग आणि तिथे त्यानं मॅन ऑफ द सिरीजची जिंकलेली बाईक आणि आता सध्याच्या घडीला यंदाच्या हंगामामध्ये आतापर्यंत 4 बाईक. अप्रतिम क्रिकेट त्यानं खेळलं आणि म्हणूनच का होईना तो आज ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये इकडे दाखल झालाय. पिट्टू आणि चैतन्य हे बॅटल रंगेल. हे बॅटल नक्की चांगलं होईल यात ते मात्र शंका नाही आहे. दोन खेळाडू कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये आले, कित्येक वेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये चांगली बॅटिंग किंवा बॉलिंग केली आहे. आज पुन्हा महाडमध्ये ते पाहायला मिळेल. कमी गतीने टाकलेला बॉल समोर फटका खेळलाय. सिंगल इथे सुद्धा मिळेल. एकेरी धावेनं सुरुवात झाली आहे या मॅचच्या दुसऱ्या षटकाला. 6 धावा 6 धावा धावफलकावरती. एजाज कुरैशी ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल. ओहो हो हो अप्रतिम 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 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. योग्य लेंथ वरती चेंडू फेकला गेला. एक चांगला बॉल. हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती आपण पाहतो. अप्रतिम अप्रतिम चेंडू होता. व्हाईट यॉर्करचा योग्य वापर, तो सुद्धा कमी गतीनं मिरिट वरती बॉल फेकला. चैतन्य पाटील नंतर डॉट बॉल आलाय. हा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न, थोडा अंगलटी येईल. बराचसा बॉल बाहेर निघून गेलाय आणि तिथे अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये असताना पाहायला मिळाली. अतिरिक्त सिंगल, अतिरिक्त धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती भारतीय संघाचा धावफलक 7 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळालंय. समोरचा बॉल, मोठा फटका एजाज कुरैशीच्या बॅट मधून. षटकार. अप्रतिम फटका. इथे मात्र एजाज थोडेसे आपण जर पाहिले तर मानसिकता बदलत असताना पाहायला मिळाले. कळून चुकलं होतं की आता पुन्हा बॉल व्हाईट लाईन वरती येणार, थोडे स्टफल झाले आणि समोरच्या दिशेला जो स्ट्रोक खेळला तो अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळेल. धावसंख्येत वाढ झाली. या षटकारानं धावसंख्या पुढे निघाली आहे. तब्बल 13 धावा या स्कोर कार्ड वरती येत असताना पाहायला मिळाल्या. शांतता शांतता आणि शांतता पसरली आहे या मॅच मध्ये. त्याच्या मागचं कारण आहे, 2 दिग्गज संघ आहेत. जो जिंकेल तो क्वालिफायची मॅच खेळेल. टीम स्नेहल पर्व या टीमच्या विरोधामध्ये. षटकातील पुढचा बॉल, समोरचा चेंडू ऑन साइडला फटका. चांगला मिड विकेट मध्ये गॅप मध्ये फिल्डर तिकड्यात नियाल. आज ज्या गोष्टीला हात लावेल ती गोष्ट नियालची असं म्हणूया आपण. जिथे त्यानं बॅटिंग केली, धावा भरपूर सारा जमा केला, तो बॉलिंगला आला, त्यानं धावा भरपूर सारा थांबवला. आता क्षेत्ररक्षण करत असताना सुद्धा तोच दर्जा त्याचा उंचावताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 14 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती येणारे. 20 चेंडू 41 ची गरज. 41 ची गरज असताना फटका खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तिकडे आहेत. एकच धाव इकडे सुद्धा मिळेल. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं. एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती वाढते आणि टीम पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. शेवटचा एकमेव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एजाज कुरैशी ऑन स्ट्राइक.
त्यावेळेला बाहेरच्या बॉल सोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट पॉइंटला फिल्डर, अजून एक सिंगल. 2 ओव्हरचा खेळ पाहता पाहता संपला. 8.00च्या सरासरीनं प्रति षटका मागे धावा बनल्या. तर फक्त आणि फक्त आता 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 16 धावा धावफलकावरती. चैतन्याचं कौतुक करावं लागेल, त्यानं एक षटकार आल्यानंतर सुद्धा फक्त 11 धावांचं षटक हाताळलंय. आता मॅच बनली आहे, सामन्यामध्ये रंगत आली आहे, कारण की येणाऱ्या 18 बॉलमध्ये इथून पुढे 39 धावांची आवश्यकता बाकी आहे. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. कोण जिंकणार या मॅचला? अप्रतिम लाईव्ह टेलिकास्ट आजच्या रात्रीमध्ये आतापर्यंत वंडर स्पोर्ट्स इंडिया. मास्टर कॅमेरासाठी सनी गिरी, समोरच्या मास्टर कॅमेरासाठी आर्या कौसेकर, साईड कॅमेरासाठी आपण जर पाहिलं तर निखिल, आणि समोरच्या साईड कॅमेऱ्यासाठी वंडर स्पोर्टचे सर्वे सर्वा म्हणजे गणेश गिरी. आपण जर पाहिलं तर गग्गा आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. अप्रतिम काम. लाईव्ह टेलिकास्ट नेहमी आपल्याला तो खेळताना बघायला मिळतो. नेहमी आपण जर पाहिलं तर तो मैदानावरती दिसतो, पण आता त्या मैदानातील खेळाडूंना कॅमेराच्या प्रॉपर स्क्रीनमध्ये घेतोय. ही मेहनत आहे. स्वतःचं नाव मोठं करायचं असं तर स्वतःच्या व्यवसायामध्ये स्वतःला मेहनत घ्यावी लागते, आणि होय, आज गग्गा मेहनत घेतोय. आणि ऍक्शन रिप्लेसाठी आमचा प्रतीक गिरी पतू. चांगलं कामकाज वंडर स्पोर्ट्स. टॉस, फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला थोडी खराब फिल्डिंग, स्वतःला बॅक केलं. काय घडेल, काय घडेल? या धावा अंगलट येऊ शकतात. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होणं इथे मात्र आपण जर पाहिलं तर टीमसाठी हानिकारक राहील. सिंगल मिळाली होती, तिथे डबल मिळाला 2 मध्ये. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2नी धावसंख्या वाढेल. 18 धावा स्कोर कार्ड वरती. निहाल पुन्हा आलाय. वेगाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये वेगवान बॉलिंग करत असताना पाहायला मिळालाय. हा बॉल फुल टॉस गॅप मध्ये, फटका चांगला आहे. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध, सीमा रेषेच्या पार. हा चौकार. बावीस धावा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळाला. धावगती वाढतीये, धावा येतात आणि मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या नव्हत्या, आता याच्याच रंगात येतोय. त्याचा बॅट मधून धावा जमा होत असताना पाहायला मिळाला. हा पुढचा बॉल. यावेळेला अप्रतिम स्ट्रोक, लाजवाब फटका. बॉल चाललाय सीमा पार, आलाय षटकार, पण ओव्हर स्टेप साठी रिव्ह्यू सुद्धा आलाय. तिसऱ्या पंचांचा कॉल मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. चेक केलं जाईल वेस्ट साइड, सॉरी ओव्हर स्टेप केलाय का. निहाल कशा पद्धतीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. डिसिजन पेंडिंग आहे.
इथे मात्र काय घडलंय, इट्स अ नो बॉल. ऍक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीन वरती, जिथे हा बॉल तुम्ही पाहता रिलीज करत असताना बॉल फेकत असताना पाय थोडा पुढे आलाय आणि हे पंचांना माहित होतं आणि मग लगेच तिसरा पंचांचा कॉल आणि नो +6. काय पटका खेळला होता जश कुरैशी यांच्या माध्यमातून. अगदी पायातला बॉल उचलून सीमारेषेच्या बाहेर फेकलाय. धावसंख्येत 7 वाढ, धावा वाढतात, धावा पुढे चालल्यात आणि धावगती अगदी पोहोचली आहे. तब्बल आपण जर पाहिलं तर 29 या आकड्यावरती समीकरण बदललंय. 16ला 26 धावांची गरज. मॅच फिरली आहे या षटकाराने, या नो बॉलनं. ओ हो 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 हो, भन्नाट वेग, अगदी गोळीच्या वेगानं बॉल निघून गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळालं. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा चांगला बॉल, कमी गतीनं फसवा चेंडू. एजाज तयार होते या बॉल साठी, पण हा बॉल जास्तीचा वळण निर्माण करत असताना पाहायला मिळाला आणि तिकडे मात्र एसटी रक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉलची सांगता. हलकासा डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होता, त्याच्यामध्ये सफलता मिळाली आहे. हा पुढचा बॉल पुन्हा एकदा एजाजसाठी. समोरचा चेंडू अडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर येत आहेत. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना बघायला मिळेल. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या वाढतीये आणि धावगती 31 या आकड्यावरती पोहोचतीये. 13 चेंडू 24 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 24 धावांची गरज. सर्वाधिक इम्पॉर्टंट बॉल आहे. मोठा फटका आला तर या मॅचची हवा जाईल आणि जर डॉट आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा दोन्ही संघ बनून राहतील. एक फायटिंग मॅच आपल्याला बघायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला पुन्हा डबा पाटणे खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअरलेगच्या दिशेला बॉल चाललाय, फिल्डर तिकडे. एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावेचे प्रयत्न केले जाणार नाहीयेत आणि एकेरी धावेच्या साह्यानं मॅच शेवटच्या 2 षटकामध्ये निघाली आहे. 11 चेंडू आणि 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहतोय. सामना रंगलाय. कोण जिंकणार या मॅच मध्ये? दोन्ही बाजूनं मॅच ऑन आहे आणि 2 मोठे खेळाडू मैदानावरती बॅटिंग करतात. आणि आता ग्रामीणचे गोलंदाज म्हणजे आयकॉनच्या ओव्हर तर संपल्या. निहालनं 2 षटक टाकले, चैतन्यने एक ओव्हर टाकली आहे आणि आता बाकी राहिलंय ते आपण जर पाहिलं तर पुढच्या 2 ओव्हर. आणि त्या 2 ओव्हर टाकण्यासाठी त्याआधी चौथ्या षटकासाठी जुनेदला आमंत्रित केलं जाते. जुनेद बॉलिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक हे असेल ते महत्वपूर्ण 14. या ओव्हर मध्ये धावा थांबल्या तर मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल. धावा आल्या तर या मॅचचं चित्र थोडं विचित्र दिसेल. 12 बॉल, अपेक्षित धावा बनवायच्या त्या तब्बल 23. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. क्वालिफायची मॅच खेळण्यासाठी कोणता दाखल होणार संघ? स्नेहल पर्व या टीमच्या विपक्षामध्ये अलिबागचा तो संघ. 2 आयकॉन, अनिकेत मोकल आणि मयूर वाघमारे, त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी कोणते 2 आयकॉन जाणार? प्रथमेश की एजाज की चैतन्य की निहाल? त्यासाठी लढती मैदानावरती चालू आहेत. मग चांबरली की किंजलोळी? अलिबागचा संघ तर पुढे निघालाय. जुनेद बॉलिंग मार्क वरती दाखल होतील. मॅचला सुरुवात. षटक क्रमांक 4. पहिला बॉल एजाज कुरैशी. सलामी लावलेला खेळाडू अजूनही उभा आहे. ओ हो हो, पहिलाच बॉल
भन्नाट वेगानं निघून गेलाय. एजाजला थांबवलंय. पहिल्या बॉलवरती एक अप्रतिम दर्जाचा चेंडू. गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर पिचिंग चांगली होती आणि वेगही चांगला होता आणि त्याचं उत्तर डॉट बॉल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला अप्रतिम चेंडू पाहायला मिळेल. हलकासा फिंगर रोल केलाय. बोटांची जादू दाखवली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये कलात्मकता पाहायला मिळाली आहे. एजाज कुरैशी कळलंच नाहीये. हलकासा लेग ब्रेक अगदी वळण निर्माण करत असताना पाहायला मिळालाय. हा बॉल जसा जसा फिरतोय तशी तशी मॅचही फिरत असताना पाहायला मिळते आणि ती मॅच फिरवण्याची कला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाकडे आहे. तसे ते बॉलला फिरवतात. जुनैद चांगली बॉलिंग. 10 चेंडू ठेवीची गरज. समोरचा बॉल मोठा फटका आणि इथे आलाय हा षटकार. एक मोठा फटका डिस्टन्स कव्हर करेल आणि याची जाणीव आहे एजाज कुरैशीला. त्यानं 2 बॉल डॉट केल्यानंतर लगेचच एक षटकार खेचलाय. धाव संख्येत मात्र 6 न वाढ केली. 38 धावा स्कोर कार्ड वरती. मॅच बनली आहे. 9 चेंडू 17 धावांची गरज. 9 बॉल 17 धावा बनवायच्यात. पुढचा बॉल. जुनैदचा हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर खराब फिल्डिंग. एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलं जात आहे. चांगल्या पद्धतीची रन द बिटू विकेट. चांगलं ताळमेळ सध्याच्या घडीला मैदानावरती 2 बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पिट्टू आणि एजाज दोन्हीही डावकुरे आताचे फलंदाज आहेत. दोन्हीही आक्रमक आहेत. दोन्हीही अद्भुत बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात आणि सध्याच्या घडीला तेच केलंय. शांतीत क्रांती केली आहे एजाजने असंच म्हणूया. तो मैदानावरती शांतपणे खेळतोय. कोणताही दबाव त्यानं अद्याप आपल्या खांद्यावरती किंवा डोक्यामध्ये घेतला नाहीये. फक्त मॅच चालू ठेवली आहे आणि मॅच चालता चालता विजयाकडे चालतीये. ओ यावेळेला अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. काय घडतंय तिथे. यष्टांचा मागे थोडा नियाल फंबल झाला. त्याचा फायदा 2 बॅटरने उचलला. सिंगल तिकडे जोडली आहे. मॅच ऑन रंगलाय सामना. 7 बॉल 14 धावांची गरज आहे. पिट्टू स्ट्राईकला आलाय. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. काय जुनैद बॉलिंग करतोय. लाजबाब. जुनैदनं थांबवून ठेवलंय. एक ग्रामीणचा खेळाडू व्यावसायिक दर्जाच्या खेळाडूंना थांबवत असताना पाहायला मिळालंय. हा विजय आहे या स्पर्धेचा. हा विजय आहे आपल्या ग्रामीण खेळाडूंचा. प्रथमेश म्हात्रे समोर. जुनैद शेवटचा बॉल. ओहो हो काय बॉल टाकलाय. अप्रतिम वाईड यॉर्कर. महाडकर आपल्या महाडच्या सुपुत्राची बॉलिंग आवडली असेल. टाळ्या झाल्या पाहिजे. यस जुनैद साठी टाळ्या होतात पण रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. शावेज पालेकर यांच्या वतीनं जुनैद साठी या ओव्हर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय आणि आता रिव्ह्यूचा कॉल झाला व्हाईट बॉल साठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू ऑन फील्ड अंपायर डिसिजन होता की बॉल योग्य आहे. स्वादग्रस्त शैली म्हणजे पैकी सुद्धा चेक करायला सांगितले पंचांनी. पैकी पद्धतीचा बॉल आहे का हे सुद्धा पाहिलं जाईल. या सगळ्या भूमिका आपण पाहतो. वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीची इट्स ऑफ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. जुनैद साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय.
शावेस पालेकर यांच्या वतीनं 500 रुपये येतात जुनेदसाठी. मॅच रंगली आहे. शेवटचा षटक 6 चेंडू आणि अपेक्षित धावा या मॅच मध्ये. इथून पुढे आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 13 धावांची गरज. शेवटच्या बॉलला सर 22 ची सिंगल यस निश्चितपणे. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 बॉल मध्ये बनवायच्यात. ही लास्ट सिंगल आहे ना 22 ची. 7 बॉल 14 पाहिजे होत्या, सिंगल आली ही. एक 2 धावा, एक सिंगल आणि मग ही 22 ची सिंगल. तेवीस पाहिजे होत्या. 12 चेंडू 23 पाहिजे होत्या. तेच सांगतोय मी तुम्हाला. 10 आल्या, आता 13 बनवायच्यात. एक ऑफलाईन स्कोरर आहेत, एक ऑनलाईन स्कोरर आहेत आणि त्यांचा सगळं कामकाज बघण्यासाठी तुमचे 12वे खेळाडू सुद्धा आहेत. त्यामुळे आपण खेळत राहा. सगळ्या भूमिका बरोबर होणार. सगळं काही ओके मध्ये आहे. फ्रेंड्स ग्रुप म्हटल्यानंतर चूक होणार नाहीये. सगळ्या भूमिकांवरती लक्ष ठेवलं जाते आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून. स्वतः उपाध्यक्ष खंबीरपणे नेहमीच ते जागे असतात आणि सगळ्यांना जागे ठेवतात. उमेश जगताप ते आहेत. गोलंदाजीसाठी सलमान आणि अध्यक्ष सुद्धा इकडे आहेत. म्हणजे संपूर्ण कमिटी फ्रेंड्स ग्रुप. मैत्रीचं नातं जपत असताना कला, क्रीडा, शैक्षणिक या गोष्टीमध्ये अप्रतिम कामगिरी करणारा एकमेव ग्रुप फ्रेंड्स ग्रुप महाड. 6 बॉल 13 ची गरज. मॅच रंगली आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना रोमहर्षकता या सामन्यामध्ये आपण पाहतोय. सलमान एक खेळाडू अप्रतिम आहे. धावा थांबवायच्यात समोर प्रथमेश म्हात्रेच्या. सलमानचा पहिला बॉल. ओहो, पहिला चेंडू समोरचा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल पाहायला मिळते. इथे मात्र सिंगल आली आहे पहिल्या बॉल वरती. 5 चेंडू अपेक्षित धावा आहेत त्या या मॅच मध्ये. तब्बल 12. 5 बॉल 12 धावा. कोण जिंकणार? एखाद्या फॅमिकॉल सारखा खेळपट्टीला चिपकलेला खेळाडू एक आपण पाहतोय ना, त्याचं नाव एजाज कुरैशी. तो थांबलाय, तो लढतोय, तो खेळतोय. 19 बॉल वरती 34 धावा त्यानं जमा केल्यात. आता 5 बॉल मध्ये 12 बनवायच्यात. एजाज कुरैशी ऑन स्ट्राइक. समोरचा बॉल, मोठा फटका ऑन साइडला. फिल्डर तिकडे आणि पुन्हा एकदा फक्त सिंगल. रंगली आहे मॅच. आता सामना असा आहे ना की महाड तालुक्यातील ग्रामीणचा संघ आणि रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध संघ अशा 2 संघांमधली लढत आहे. एका बाजूला चांभारली गाव, एका बाजूला किंजलोली गाव. एका बाजूला 2 आयकॉन मैदानावरती उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला 2 आयकॉननी त्यांचं काम चोख केलंय. आता ग्रामीणचे खेळाडू आयकॉनच्या विरोधात लढत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस आणि त्याच्यावरती षटकार. तिसऱ्या पंचांचा कॉल सुद्धा झालाय. चेक केलं जाईल बीमर. आणि नो बॉल वरती आलाय षटकार. काय केलं या मॅच मध्ये सलमाननं. अगदीच मैदानाच्या आतमध्ये त्याला सन्मान मिळायला सुरुवातच झाली. अशा परिस्थितीमध्ये सलमाननं बीमर टाकलाय. त्याच्यावरती षटकारही खर्च केलाय. जिथे 4 बॉल मध्ये 11 हव्या होत्या, तो सामना आता 4 चेंडू आणि 4 धावांवरती आलाय. याच एका खराब चेंडूची वाट पाहत असावे मला वाटतं प्रथमेश आणि एजाज. तो बॉल आलाय.
आणि त्याच्यावरती षटकार यायला मॅचची हवा काढली आहे. 4 बॉल 4 कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम. अजून एक नो बॉल, पुन्हा भीमर आणि आता तर ही मॅचच हातातून निसटली आहे, जसे सलमानच्या हातातून 2 बॉल निसटलेत. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता बाकी आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. आता समीकरण बदलले, आता चित्र पलटले. या मॅच मध्ये कोण गोलंदाजीसाठी येणार, कारण की सलमान या मॅच मध्ये बॉलिंग करणार नाहीयेत. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कुठला सामना कुठे आला, होत्याचं नव्हतं झालं असं वाटलंच होतं सगळ्यांना की आता किंजोळी संघ विजयाच्या दिशेनं चाललाय की काय, पण त्याच वेळेला आलेला तो भीमर, त्याच्यावरती आलेला षटकार या मॅचची हवा काढली आहे. चार चेंडू 2ची गरज आणि इकडे अगदी बॉल पाठवलाय लांब, षटकार. आणि मॅचला जिंकून देत असताना पाहायला मिळाले. प्रेक्षकांना आणि स्वयंसेवकांना विनंती करेन, चेंडू उपलब्ध करून द्या. सामना रंगलाय. चला, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट. एकटा लढला, एकटा भिडला आणि एकट्यानं जिंकून घेतली ही मॅच. एजाज कुरैशी ठरतात या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच.